नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आपण सगळेच जण कोणत्या ना कोणत्या रूपात परमेश्वराची उपासना करत असतो. म्हणजे बघा, रोज कुणी देवाची पूजा करतं, रोज कुणी मंदिरात जातं, कुणी स्तोत्र म्हणतं, कुणी पोथी वाचतं, कुणी जप करतं. लहान मुलांनासुद्धा आपण संध्याकाळी अगदी आवर्जून शुभंकरोती म्हणायला सांगतो, रामरक्षा स्तोत्र म्हणायला सांगतो, मारुती स्तोत्र म्हणायला सांगतो, गणपती स्तोत्र म्हणायला सांगतो, जेणेकरून त्यांनाही या अध्यात्म सेवेची, उपासनेची सवय लागेल. पण श्रोते हो, हे करत असताना खरंच आपली ही सेवा देवापर्यंत पोचतीये का, हा विचारही आपण करायला हवा. कसा, तो ऐकूया आजच्या आनंदी कट्ट्यावर. मंजुषा काळे ओक यांनी मांडलाय हा विचार, आणि या विचारातून काही प्रश्न स्वतःलाच विचारायला सांगितलेत त्यांनी. कुठलेत ते प्रश्न आणि काय आहेत त्याची उत्तरं, ऐकूया. पूजेसाठी मी रोज उपकरणं स्वच्छ करतो किंवा करते, पण जोपर्यंत विकारांच्या मलिनतेपासून मन स्वच्छ होत नाही तोपर्यंत पूजा अपूर्ण आहे. रोज मी देवासमोर पांढरी रांगोळी काढतो किंवा काढते, पण त्या पांढऱ्या रंगाप्रमाणे माझं मन धवल निर्मळ होत नाही तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे. रोज ताम्हणात देवांवर पाणी घालून त्यांना आंघोळ घालतो, पण मनातल्या आसक्तीचे विचार, या आसक्तीच्या विचारांवर जोपर्यंत पाणी सोडत नाही तोपर्यंत पूजा अपूर्ण आहे. रोज देवाजवळ दिवा लावतो, पण जोपर्यंत समाधानी वृत्तीचा नंदादीप अंतरात तेवत नाही तोपर्यंत पूजा अपूर्ण आहे. देवाजवळ रोज उदबत्ती लावतो किंवा लावते, पण संसार तापानं मंदपणे जळत असताना चित्तशुद्धीचा अंगारा जोपर्यंत लाभत नाही तोपर्यंत पूजा अपूर्ण आहे. रोज देवाजवळ कापूर जाळतो, पण त्या कापराच्या वडीप्रमाणे मनातल्या कुविचार असतात ना, मग हे कुविचार जोपर्यंत क्षणात जळून जात नाही तोपर्यंत पूजा अपूर्ण आहे. रोज आरती करताना देवाचा गुणगौरव केला जातो, पण आजूबाजूच्या माणसांमधले गुण जोपर्यंत मी शोधत नाही, माझ्या लक्षात येत नाही तोपर्यंत पूजा अपूर्ण आहे. देवासमोर स्थिर बसून तासभर ध्यान केलं जातं, पण ह्या ध्यानामध्ये आपल्या चंचल चित्तवृत्ती स्थिर होतात का, मनातले विचार थांबतात का? मग जोपर्यंत या चंचल चित्तवृत्ती स्थिर होत नाही ना तोपर्यंत ही पूजा अपूर्ण आहे. वृक्षवेलींनी प्रयत्नपूर्वक निर्मिलेली फुलं रोज देवाला वाहिली जातात, पण माझ्या कष्टसाध्य सत्कर्माची फुलं मी जोपर्यंत समाजाला वाटत नाही तोपर्यंत पूजा अपूर्ण आहे. देवासमोर रोज प्रसाद ठेवला जातो, नैवेद्य दाखवला जातो, पण त्याने दिलेला हा जीवनरूपी प्रसाद परोपरी वृत्तीनं जोपर्यंत मी इतरांना देत नाही तोपर्यंत ही पूजा अपूर्ण आहे. खरंच जोपर्यंत आपलं मन निर्मळ होत नाहीये, चित्त शुद्ध होत नाहीये तोपर्यंत आपण केलेली कुठलीही परमेश्वराची सेवा ही अपूर्ण आहे. त्यामुळं शुद्ध मनानं, स्वच्छ अंतःकरणानं जेव्हा आपल्या हातून परमेश्वराची सेवा घडेल तेव्हाच ती त्याच्यापर्यंत पोचेल आणि आपल्या पुण्यात भर पडेल, हे आपण प्रत्येकानं लक्षात घ्यायला हवंय, हो ना? तर श्रोते हो, आजचा हा विचार तुम्हाला कसा वाटला
याविषयी आम्हाला आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा. त्याचबरोबर रेडिओ जयंतनं चतुरस्त्र हा पॉडकास्ट सुरू केलेला आहे आणि या पॉडकास्टमध्ये प्राध्यापक, लेखक, कवी, नाटककार श्री रमेश कोटस्थाने यांच्याशी साधलेला दिलखुलास संवाद आपण बघणार आहात. या संवादाचे दोन्ही भाग आपण आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत, तेव्हा हे दोन्ही भाग जरूर बघा. ते तुम्हाला कसे वाटले याविषयीच्या प्रतिक्रिया नक्कीच आमच्या कमेंट बॉक्समध्ये लिहा. त्याचबरोबर श्री रमेश कोटस्थाने लिखित खुळा पाऊस या पुस्तकाचं अभिवाचन आपल्याला रेडिओ जयंतवर ऐकायला तर मिळेलच, पण त्याबरोबरच पूज्य साने गुरुजी लिखित श्यामची आई, पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती या पुस्तकाचे दोन्हीही खंड, प्राध्यापक यशवंत पाठक लिखित मातीचं देणं, डॉक्टर शुभा साठे लिखित त्या तिघी, नर्मदा परिक्रमेच्या स्वानुभवांवर आधारित प्रभू पाठक लिखित बिल्वपत्र या दर्जेदार पुस्तकांचं अभिवाचनही आपण जरूर ऐका. आणि ते आपल्याला कसं वाटलं याविषयीच्या आपल्या प्रतिक्रिया आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि हो, रेडिओ जयंत हे यूट्यूब चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. याचं सबस्क्रिप्शन फ्री आहे.